हे आपलं CSS 7वं लेक्चर आहे, बरोबर ना. आता याच्या अगोदर आपण काय काय शिकलो होतो. प्रिव्हियस आपली जी 2 लेक्चर झाली होती इम्पॉर्टंट, 2 नाही 3, तर त्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो, फ्लेक्स. आणि आपण जे प्रिव्हियस 2 लेक्चर बघितली त्याच्यामध्ये पॅरालेक्स इफेक्ट ही एक वेबसाईट आपण क्रिएट केली होती, बरोबर ना. तर याच्यामध्ये फ्लेक्स आपण जे बघितलं होतं ते कशासाठी यूज होत होतं, म्हणजे आपण ज्यावेळेस फ्लेक्स प्रॉपर्टीचा यूज करत होतो म्हणजे काय करायचो आपण, डिस्प्ले फ्लेक्स करत होतो, बरोबर. असं काहीतरी करायचो. म्हणजे ज्यावेळेस मी ही प्रॉपर्टी यूज करत त्यावेळेस काय व्हायचं, म्हणजे कशासाठी प्रॉपर्टी यूज करायची, तर आपल्याला डिफरंट इलेमेंट्स काय करायचं होतं, पोजिशन करायचं होतं, बरोबर ना. डिफरंट इलेमेंट्स काय करायचं होतं, पोजिशन करायचं होतं. दॅट्स वाय मी डिस्प्ले फ्लेक्स प्रॉपर्टीचा यूज करायचो. आणि माझं जे वेब पेज आहे म्हणजे त्याचा लुक कसा पण असू शकतो आहे, आपण त्याला विड्थ कशी पण असाइन करू शकतो. मला समजा इथे एखादा इलेमेंट पोजिशन करायचं आहे, इथे एखादा इलेमेंट पोजिशन करायचं आहे, असं काहीतरी मला पोजिशनिंग करायची, किंवा इथं कोपऱ्यात काहीतरी पोजिशन करायचं, तर मी फ्लेक्स प्रॉपर्टीचा यूज करून जिथं मला प्लेस करायचे आहेत माझे इलेमेंट. आता त्याच्यामध्ये ज्या कंटेनरच्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोणत्या कोणत्या होत्या, जस्टिफाय कंटेंट, अजून कोणती, अलाइन आयटम, अजून आता ह्याच्यामध्ये पण बरेच गोष्टी आपण यूज करायचो. जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर, जस्टिफाय कंटेंट स्पेस बिटवीन, स्पेस अराउंड किंवा स्पेस इव्हनली, जस्टिफाय कंटेंट स्टार्ट, अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज आपण बघितल्या, बरोबर ना. तर ह्या आपण कशासाठी यूज करायचो, आपल्याला इलिमेंट्सला पोजिशनिंग करायचं ह्याच्यासाठी आपण फ्लेक्सचा यूज करायचो, बरोबर. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला. आणि अजून एक थोड्याशा प्रॉपर्टीज मिस आऊट झाल्या असतील आपल्या, त्या स्पेसिफिकली आयटम्ससाठी. म्हणजे आपण जे जस्टिफाय कंटेंट किंवा अलाइन आयटम्स हे यूज करायचो, तर हे कंटेनरवरती यूज करायचो, बरोबर ना. कशावरती, कंटेनरवरती. म्हणजे जो मेन पॅरेंट आहे ना त्यांना आपण हे असाइन करायचो. पण त्या कंटेनरच्या आतमध्ये त्याचे काहीतरी चाइल्ड्स असतात का नाही, तर त्यांच्यासाठी पण स्पेसिफिक प्रॉपर्टी असतात. तर त्या आपण बघणार आहे की त्याचा यूज कसा होतो आहे, ते डिटेलमध्ये आपण बघू ज्यावेळेस पुढं आपण लेक्चरमध्ये या प्रॉपर्टीजचा यूज करणार ना. कोणत्या, ज्या चाइल्ड प्रॉपर्टीज आहेत फ्लेक्सच्या, म्हणजे हे जस्टिफाईन अलाइन या कंटेनरवरती अप्लाय करतो आपण. आणि पुढं जाऊन आपण अलाइन सेल्फ किंवा जस्टिफाय सेल्फ अशा काही प्रॉपर्टीज आहेत, तर त्यांचा आपण यूज करणार आहे, ठीक आहे. तर त्या कशा यूजमध्ये आणायच्या आणि कशा अप्लाय करायच्या ते पण आपण बघणार आहे. डोंट वरी अबाउट इट. हे काही एवढं मेजर नाही आहे. सो आपण बघू ह्याचं पुढं ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करेल ना त्यावेळेस, ठीक आहे. बट आजचं जे लेक्चर आहे ना तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये आज आपण काय बघणार आहे, ग्रीड. आता ग्रीड काय असतं, ग्रीड म्हणजे काय. आता लेट सपोज मी काय केलं, न्यू टॅब, आणि आपण काय केलं, ग्रीड इन CSS इमेजेस. आता आपण ज्यावेळेस ग्रीड सर्च करतोय त्यावेळेस आपल्याला काहीतरी असं लेआउट क्रिएट झालेलं दिसतंय, बरोबर ना. आता इथं फर्स्ट त्यांनी काहीतरी माय हेडर म्हणून लिहिलं आहे, इथं लिंक्स असाइन केलेले आहेत, इथं काहीतरी टेक्स्ट आहे आणि खाली फुटर आहे,
म्हणजे हे काहीतरी लेआउट क्रिएट केले त्यांनी, बरोबर. कोणतं? एक हेडर आहे, एक सेक्शन आहे, इथं इथं एक दुसरा सेक्शन आहे, आणि इथं फुटर म्हणून काहीतरी क्रिएट केलं. आता ज्या वेळेस आपण काय करा, आपल्याला टेबल माहिती आहे ना, टेबल माहिती आहे आपल्याला, माहिती आहे ना टेबल. टेबल आपण कसं क्रिएट करतो? मला टेबल क्रिएट करायचं म्हटल्यानंतर मला काय लागणार आहेत? रोज लागणार आहेत, आणि काय लागणार आहे? कॉलम्स पण लागणार आहेत, बरोबर. म्हणजे बेसिकली टेबल म्हणजे माझं काय? कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. आता लेट सपोज मी काय केलं, आपण असं एक टेबल क्रिएट केलं. ठीक आहे, मी असं एक टेबल क्रिएट केलं. ह्याच्यामध्ये हे काय आहेत? माझं कॉलम्स, बरोबर. आणि हे काय आहेत? रोज आहेत. आता टेबल हे स्ट्रक्चर झालं आपलं. आपण टेबल कसं बनवतो? आता माझं ग्रीड काय असतं? ग्रीड म्हणजे काय? एक 2D स्ट्रक्चर आहे. काय ग्रीड? 2D स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा यूज करून आपण काय करतो? लेआउट क्रिएट करतो. आता ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं, इथं काय एक लेआउट क्रिएट केले, बरोबर ना. मग हे आपल्याला कशामध्ये रिप्रेझेंट केले? 2D मध्ये, म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये रिप्रेझेंट केलेलं असतं, बरोबर ना. आता इथं मी काय केलं, इथं माझे हे रोज आहेत, हे रो आहे, हा रो आहे, हा रो आहे, हा काय कॉलम आहे, हा कॉलम आहे. आता ही जी का नाही, ही जी का नाही, ही काय लाईन्स आहे. ही काय कॉलम लाईन म्हणतो आपण याला, लाईन. ह्या लाईन्स आहेत. ही कुठली? ही रो लाईन आहे, बरोबर. ही रो लाईन, आणि ही कोणती? कॉलम लाईन आहे. आणि हा माझा एक काय ब्लॉक आहे, हा एक ब्लॉक आहे, हा एक ब्लॉक आहे, हा एक ब्लॉक आहे. इथं असं सेम हा माझा काय असणार आहे? रो असणार आहे. हा का रो, हा का रो, हा पण रो. आणि हा काय असणार आहेत? कॉलम, कॉलम, कॉलम. ही काय असणार आहे? माझी लाईन असणार आहे. आणि ती कसली? कॉलम लाईन. आणि हे काय असणार आहे? रो लाईन. ही कितवी लाईन असेल माझी? पहिली. ही कितवी? दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी. सेम रो लाईनसाठी पण इथंच येणार आहे, आणि कॉलमसाठी पण इथंच येणार आहे. ही माझी पहिली कॉलम लाईन, ही दुसरी कॉलम लाईन, ही तिसरी, आणि ही चौथी कॉलम लाईन. ओके. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कोड करणार आहे, त्यावेळेस अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल की आपण नक्की लेआउट कशी क्रिएट करणार आहे. तर हा जो माझा अख्खा कंटेंट आहे का नाही, मी सगळे हे जे लिहिलं आहे, म्हणजे हा माझा लेट सपोज बॉक्स 1 आहे, हा बॉक्स 2 आहे, बॉक्स 3, बॉक्स 4, बॉक्स 5, बॉक्स 6, अप टू किती 9, 12 बॉक्स आहेत माझे, बरोबर. लेट सपोज मी 12 बॉक्स क्रिएट केले. मग हे बॉक्स माझे कशामध्ये असणार आहेत? माझ्या कंटेनरमध्ये. कशामध्ये असणार आहे? तो कंटेनरमध्ये. आणि कंटेनरला मी काय करणार आहे? ग्रीड बनवणार आहे. कशासाठी? लेआउट क्रिएट करण्यासाठी. आता ज्यावेळेस आपण का नाही डिफरंट असं लेआउट आपल्याला बनवायचं असतं, त्यावेळेस आपण एक तर टेबलचा यूज करतो. टेबलचा यूज करून तुम्हाला माहिती आहे, रो स्पॅन, कॉल स्पॅन यूज करायचं, आणि स्पेसिफिक काय करायचं, ह्याला स्पॅन करायचं तेवढं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. हा कोणता स्पॅन असणार आहे? कॉल स्पॅन. कॉलम त्यांनी घेतलेले आहेत. हा कोणता? रो स्पॅन. हा कोणता? कॉल स्पॅन. हा पण कॉल स्पॅन. टेबलमध्ये हे झालं, पण आपल्याला काय करायचंय? ग्रीडचा यूज करून लेआउट बनवायचं, बरोबर ना. लेट सपोज मी काय करतो, आपण काय करू, आपण एक नवीन फोल्डर क्रिएट करू ग्रीडचा.
डेव्हलपमेंट ठीक आहे. आपल्याला काय CSS ग्रिड. ओके, आता मला माहिती आहे इंडेक्स ही बेसिक कोड आहे आपला, जो आपण index.html फाईलमध्येच राईट करतो. HTMLचा बेसिक बॉयलर प्लेट कोड. तर टायटलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आज? ग्रीड. ग्रीड ग्रीडच टाकू फक्त. मला काय करायचं, काय केलं, बॉक्स म्हणून एक डिव क्रिएट केला आणि त्याला काय केलं, बॉक्स वन असं केलं. जास्त काही चेंजेस रिफ्लेक्ट नाही दिसणार झाले, कारण आपण त्याला स्टाईल केलंय का नाही केलं. बेसिक ज्यावेळेस मी CSS चा कोड राईट करतो त्यावेळेस आपण काय करत असतो, कशाचा यूज करतो आणि मगच पुढचा कोड राईट करत असतो. युनिव्हर्सल सिलेक्टर माहिती आहे ना, का म्हणून यूज करतो आपण, नाही माहिती? जे प्रिव्हियस लेक्चर आहे ते बघा, मग समजेल की आपण युनिव्हर्सल सिलेक्टरचा काय यूज करतो. त्याच्यामध्ये काय करतो आपण, पॅडिंग 0 करतो, मार्जिन 0 करतो आणि बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स करतो. आता हे का करतो, का नाही करत, पॅडिंग 0च का करायची, 100 का नाही, मार्जिन 0च का, किंवा बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्सच का, हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेलं आहे. सो यू कॅन वॉच अँड नो मोर अबाउट इट. ओके, सो आपण काय क्रिएट केले, कंटेनर क्रिएट केला आहे. मला त्या कंटेनरला ॲक्सेस करायचं आहे, त्यासाठी मी कशाचा यूज करतो, डॉट. का, कारण क्लास आहे कंटेनर. ठीक आहे. मी याला काय केलं, लेट सपोज आपण याला विड्थ किती 100 VH दिली. विड्थ 100 VH येणार का VW येणार, VH का VW? विड्थ आहे म्हटल्यानंतर VW आणि हाईट काय केली आपण 100. ओके, अंडरस्टँडिंगसाठी बॅकग्राऊंड कलर आपण लेट सपोज काय केलं, बॅकग्राऊंड कलर काय करायचं, टोमॅटो. ओके, सो इथं आपल्याला दिसतंय की बॉक्सला बॅकग्राऊंड कलर काहीतरी आलाय, फुल आलाय, आणि आपण हाईट आणि विड्थ कंटेनरला जी असाइन केली होती, तर त्याच्यानुसार आपल्याला हाईट आणि कुठं गेलं इथं. ठीक आहे, आपण जो कंटेनर आहे, मेन कंटेनर आहे, त्या मेन कंटेनरमध्ये आपला बॉक्स एक आहे, बरोबर. आणि कंटेनरला आपण जो स्पेसिफिक बॅकग्राऊंड कलर असाइन केला होता, कोणता, ब्लू वायलेट, आणि 100 VH VW सॉरी, आणि हाईट आपण 100 VH दिली. सो त्याच्यामुळं जेवढा व्ह्यू पोर्ट आहे तेवढी त्यांनी हाईट आणि विड्थ घेतली. ओके, आता मी काय करतो, हा अजून बॉक्स क्रिएट करायचा होता, म्हणून मी काय केलं,
मी अजून बॉक्स क्रिएट केलं. किती बॉक्स क्रिएट केलं? 2. बॉक्स नंबर 2, बॉक्स नंबर 3, बॉक्स नंबर 4. आता तुम्ही कुठल्या लेक्चरमध्ये मला हे सांगायचं आहे की असं आपण मॅन्युअली करत बसतोय. असं काय केलं पाहिजे आपण की डायरेक्टच 9 बॉक्स एका क्लिकमध्ये क्रिएट. तुम्ही सर्च करून मला सांगायचं. बॉक्स 5, बॉक्स 6, बॉक्स 7, बॉक्स 8, बॉक्स 9 आणि बॉक्स 10, बॉक्स 11, बॉक्स 12. आता आपण काय केलं, हे सगळं मॅन्युअली केलं आहे ना. म्हणजे मी सगळ्याचं बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3 असं चेंज करत गेलो, त्यावेळेस चेंज झालं. पण मी असं काय करू शकतो, तुम्ही ती बघायचं आहे की मी फक्त एकच लाईनचा कोड लिहिणार आणि एंटर केल्यानंतरनं माझा अख्खं 12च्या 12 किंवा जेवढं बॉक्स मला पाहिजे तर तेवढं बॉक्स माझं क्रिएट झालं पाहिजे ॲटम. म्हणजे असं कोणती कमांडचा यूज करू शकतो. कंट्रोल एस केल्यानंतर आता आपल्याला इथं काय दिसतंय, बॉक्स क्रिएट झालेले दिसतंय. पण असं बरोबर वाटा नाही, चांगलं दिसत नाही ना, काय दिसतंय चांगलं. मी काय केलं, मी हळूच गेलो कंटेनरमध्ये आणि त्याला काय केलं, डिस्प्ले काय आपण काय शिकतोय, ग्रीड केलं. आता इथं काय झालं, ग्रीड केल्यानंतर सगळाच जो कलर आहे तो असं थोडक्यात हिसकटल्यासारखा झाला आहे, बरोबर ना. म्हणजे बॉक्स 1 माझा इथं दिसतोय, बॉक्स 2 दिसतोय, पण मला असं प्रॉपरली दिसत नाही बॉक्स 1 कुठपर्यंत आहे, बॉक्स 2 कुठपर्यंत आहे. मग मी काय केलं, ह्याला मी दिलं ह्याला गॅप. लेट सपोज आपण 10 पिक्सलचा गॅप दिला. आता गॅप दिल्यानंतर ना आपल्याला बॉक्सची विजिबिलिटी ती थोडीशी अशी दिसते प्रॉपरली की बॉक्स कसे अलाइन केले. तर आपण काय करू, ह्याला पॅडिंग पण देऊ. पॅडिंग काय 10 पिक्सल. आता माझे जे बॉक्स आहेत, मी किती 12 बॉक्स क्रिएट केलं होतं, बरोबर ना. आपण ज्या वेळेस ग्रीड नव्हतं केलं त्यावेळेस हे कसं दिसतंय, सगळे एकमेकाला चिकटलेलं होतं. पण ज्यावेळेस आपण ह्याला ग्रीड करतोय तर आता आपण इन्स्पेक्ट करून बघू की नक्की चेंज काय रिफ्लेक्ट झाले. हा माझा कंटेनर आहे. आता या कंटेनरमध्ये माझं बॉक्स आहे, दिसतात, विजिबल आहेत. इथं कंटेनरवर केल्यानंतर ना इथं मला काय दिसतंय, अख्खा कंटेनर माझा दिसतोय, बरोबर. आणि एक बॉक्स, जो बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3, बॉक्स 4 XYZ जेवढं आपण क्रिएट केलं आहे 12 बॉक्स, सगळं बॉक्स इथं क्रिएट झालेले आहेत माझं. पण ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ग्रीडचा यूज करतो तर मला स्पेसिफिक काय करायचं, रो असाइन करायच्यात आणि स्पेसिफिक कॉलम असाइन करायचे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे काय असतं, एक प्रॉपर्टी असते, काय असते, ग्रीड टेम्पलेट कॉलम्स. आता मी जेवढं कॉलम क्रिएट करायच्यात ना मला, तर ती तिथं असाइन करू शकतो. म्हणजे कसं, लेट सपोज मला एक 100 पिक्सलचा कॉलम बनवायचा, 100 पिक्सल. पहिला कॉलम झाला हा 100 पिक्सलचा, दुसरा कॉलम लेट सपोज 100 पिक्सलचाच करायचा आहे, आणि तिसरा पण 100 पिक्सलचा. 3 कॉलम बनवायचे. आता माझं 3 कॉलम जनरेट झाले, ओके. आणि आपण बघू की हा ग्रीड आहे माझा, ओके. आणि ज्यावेळेस मी कंटेनरवरती होल्ड करतोय तर हा माझा पहिला कॉलम आहे, हा माझा दुसरा कॉलम आहे, हा माझा तिसरा कॉलम आहे, बरोबर. बाकीचं इकडं आपल्याला काही दिसतंय का बरं. आपण ग्रीड क्रिएट केला आहे आणि ज्याच्यामध्ये 3 कॉलम क्रिएट केले, पुढच्या साईडला जेवढं 3 कॉलम आहे त्याच्यामध्ये मला काय विजिबिलिटी आहे का, म्हणजे काय दिसतंय का, म्हणजे काय क्रिएट झालंय का.
इलिमेंट पण तिथं आपलं आलेलं नाही. का? कारण आपण 3च कॉलम सांगितलं होतं तिथे, बरोबर. म्हणून तिथं 3च कॉलम क्रिएट झालेले आहेत. ओके. आणि ज्यावेळेस आपण त्याला चेक करतो, म्हणजे कशाला, या कंटेनरला, तर आपले जे कॉलम आहेत तर ते 100 पिक्सलचे आहेत. म्हणून त्या 100 पिक्सलचा इच कॉलम क्रिएट झाला. आता लेट सपोज मी काय केलं, हा जो 100 पिक्सल आहे त्याला 200 पिक्सल केलं, आणि ह्याला पण 200 पिक्सल केलं, ह्याला पण 200 पिक्सल केलं. आता त्याची काय झाली, विड्थ काय झाली, इन्क्रीज झाली, पण ती स्पेसिफिक 200 पिक्सलच राहणार आहे. पिक्सल काय, हा ॲब्सोल्यूट युनिट आहे आणि तो फिक्सच राहतो काय. म्हणजे तुम्ही आता इथं ज्यावेळेस तुम्ही जाता, इथं आता इथं मोबाईलचा व्ह्यू आहे, इथं कशाचा आहे, टॅबलेटचा आहे, आणि इथं कशाचा आहे, लॅपटॉपचा आहे. दिसतोय ना. मी मोबाईलच्या व्ह्यूमध्ये गेलो, माझं हे पूर्णपणे वेगळं दिसायला लागलं काहीतरी. का? कारण ती त्याची जी विड्थ आहे ती त्यांनी हाय अशी ठेवलेली. पिक्सल विड्थ चेंज करत नाही, हाय अशीच ठेवतो प्रत्येक डिव्हाइसमध्ये. त्याच्यामुळे मोस्टली आपण पिक्सलचा यूज नाही करत. जे रिलेटिव्ह युनिट्स आहेत, म्हणजे जे आपल्याला रिस्पॉन्सिव्ह डिझाईन देतात, त्याचा यूज करतो. ओके, ठीक आहे, ते आपण पुढे बघणार आहे. बट इथं आपण काय क्रिएट केलं होतं, 200 पिक्सलचं काय क्रिएट केलं होतं, 200 पिक्सलचं काय क्रिएट केलं होतं, कॉलम क्रिएट केलं होतं ना, ग्रीडचा यूज करून. आता मला काय करायचं आहे, रो क्रिएट करायचं. मी काय यूज केलं, ग्रीड. समजा 3 कॉलम, म्हणून मला 4 रोज पाहिजे. ठीक आहे, मी इथे 100 पिक्सलचा एक रो पहिला बनवला, दुसरा 100 पिक्सल, तिसरा पण 100 पिक्सल, चौथा पण 100 पिक्सल. ओके. आता इथं आपल्याला आपले जे इलिमेंट्स आहेत किंवा बॉक्सेस आहेत, तर ती 3 कॉलम आणि 4 रोजमध्ये अलाइन झाले, बरोबर आहे ना. लेट सपोज मी काय केलं, मी थोडंसं बॉक्स कमी करतो, त्याला कमेंट आउट करतो. मग आता बघू आपण, मी ज्यावेळेस इन्स्पेक्ट करतोय आणि चेक करतोय की माझं किती रो आणि किती कॉलम क्रिएट झाले, त्यावेळेस मला समजतंय. असं ज्यावेळेस आपण बघतोय ते समजतंय का किती रो आणि किती कॉलम आहे. इथं आता आपण इन्स्पेक्ट केले त्याच्यामुळे दिसतंय आपल्याला विजिबल. आपण किती कॉलम क्रिएट केलं तर 3, पहिला, दुसरा, तिसरा, आणि रो किती, 4, 1 2 3 4, बरोबर. तिथं अवेलेबल आहेत, आपल्याला विजिबल आहे. आणि इथं ही जी लाईन दिसते का नाही, ही काय आहे सांगा होतं, काय आहे, गॅप आहे, बरोबर ना. म्हणजे ग्रीडमध्ये आपल्याला ग्रीड जो लेआउट आपण क्रिएट करण्यासाठी यूज करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजलं की आपण रोज आणि कॉलमचा यूज करतो आणि लेआउट क्रिएट करतो. त्याच्यामध्ये हा गॅप आहे, आणि ही काय थोडक्यात लाईन पण आहे. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. ही कोणत्या लाईन्स आहेत, कॉलमच्या लाईन्स आहेत. ह्या कोणत्या आहेत, रोजच्या लाईन्स आहेत. तर लाईन्सचा यूज करून आपण काय करणार आहे, स्पॅन करणार आहे. म्हणजे आपल्याला जिथपर्यंत हा माझा पहिला आहे, पहिला काय बॉक्स आहे, त्याला इकडे सरकवायचं आहे, तर मी लाईन्सचा यूज करून त्याला सरकवणार आहे, किती लाईन्समध्ये सरकवायचं. ओके. आता तुम्ही म्हणसाल की आपण फक्त स्पेसिफिक 200 पिक्सल 300 पिक्सल दिलं. आपण काय केलं, मला काय करायचं, आपण समजा हे 500 पिक्सल केलं, 500 पिक्सल, तर काय वाटतंय, होईल का, पहिला आणि दुसरा कॉलम 200 पिक्सलचा, आणि लास्टचा आहे तो किती पिक्सलचा, 500 पिक्सलचा, होईल का, होणार ना, 100% होणार. झाला का, 500 पिक्सलचा, 500/100, 100 पिक्सल हाईट त्याची. मला समजा हाईट पण चेंज करायची, हाईट समजा दुसऱ्या रोजची चेंज करायची, किती करायची, 300 पिक्सल, होईल चेंज, झाली चेंज.
लेआउट चेंज होत आहे तिथं, जसं मला चेंज करायचं तसं चेंज करू शकतो. मग हे काय झालं, ही लईच मला लिहायला लागतंय 200 पिक्सल 200 पिक्सल 500 पिक्सल. म्हणजे थोडासा शॉर्टकट काहीतरी असायला पाहिजे ना, थोडंसं पटकन होऊन जाईल. मग आपल्याकडे काय आहे, रिपीट फंक्शन आहे, रिपीट. सो मी काय करतो, रिपीटचा यूज करतो. मला किती बनवायचे कॉलम, 3 ना, 3 कॉलम बनवायच्यात. मी काय करतो, प्रत्येक जो कॉलम आहे 1 FRचा आहे. FR म्हणजे काय, ह्याच्यामध्ये फ्रॅक्शनल युनिट. फ्रॅक्शनल युनिट मला काय म्हटलं मी, की ज्या वेळेस मी पिक्सलमध्ये ठेवतो त्यावेळेस ती माझी फिक्स साईज घेतात, बरोबर ना. आणि असं त्यांना झूम केल्यानंतर पण ते ॲज इट इजच राहतात, काय बदलत नाही त्यांचं. ती रिस्पॉन्सिव्ह आहेत का, नाही. म्हणजे दुसऱ्या जर डिव्हाइसमध्ये त्यांना ॲक्सेस करायचं म्हणलं, यूज करायचं म्हणलं तर करू शकतो का, नाही करू शकत. मग मी काय करतो, रिपीट फंक्शनचा यूज करतो. आपण काय करतो, रिपीट 3 कॉलम बनवायच्यात मला, आणि प्रत्येक कॉलम 1 FRचा असणार. एक FR म्हणजे काय, एक फ्रॅक्शनल युनिट. माझी जी अख्खी स्क्रीन आहे ना, त्याची जेवढी विड्थ आहे त्याचं सेम डिवाइड करायचं 3 कॉलम, सेम डिवायडेशन आणि 3 कॉलम. आता मला इथं काय बनवायचं आहे, 4 रोज बनवायचे. रिपीट 4 रो आणि 1 FR. आता बघ काय होते. आता इथं काय झालं, आपल्याला जे बनवायचं होतं ते झाले. 1 2 3 कॉलम झालेत, आणि किती, 1 2 3 4 रोज, आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी गॅप दिलता, तो गॅप असाइन झाला आहे, बरोबर ना. तर आपण इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट केल्यानंतर ना, मागाशी ज्यावेळेस मी असं करत होतो त्यावेळेस ते प्रॉपरली अलाइन होत होतं का, आता हे अलाइन होते का प्रॉपरली, होते. जेवढं त्याला स्ट्रेच करतोय तेवढं प्रॉपरली त्यात कंटेंट पण व्यवस्थित दिसतोय, त्याचं स्ट्रक्चर पण प्रॉपरली दिसतंय, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस मी कशाचा यूज करतो, रिपीट फंक्शनचा यूज करून FR युनिटचा यूज करतो, त्यावेळेस आपल्याला काय होतं, जेवढं आपल्याला त्याच्यामध्ये कोणता पण डिस्प्लेचा असेल यूज करायचा आहे, टॅबलेट असेल, लॅपटॉप असेल किंवा मोबाईल व्ह्यू असेल, तर त्या व्ह्यूमध्ये आपलं स्पेसिफिक लेआउट काय असणार आहे, प्रॉपरली विजिबल असणार आहे. ओके, इथपर्यंत समजलं आपण काय काय केलं हे. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं, ग्रीड काय असतं. ग्रीड काय असतं, कशासाठी यूज करतो आपण क्या असता है ग्रीड. फ्लेक्स बघितलं ना आपण, काय असतं ते पोझिशनिंगसाठी यूजमध्ये येतं. आणि ग्रीड काय असतं, 2D स्ट्रक्चर किंवा 2D लेआउट आपल्याला क्रिएट करायचं असतं, त्याच्यासाठी आपण ग्रीडचा यूज करतो. 2D लेआउट क्रिएट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, ग्रीडचा यूज करतो. त्यालाच फक्त म्हणायचं, काय म्हणायचं, ग्रीड. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, रो आणि कॉलमचा यूज करतो. आता हे काहीतरी रो आणि कॉलम आपण क्रिएट केलेले, आणि त्याच्यामध्ये ही जी लाईन आहे ती कोणती लाईन आहे, कॉलम लाईन आहे. पहिली कॉलम लाईन, दुसरी, तिसरी आणि चौथी. ही पहिली रो लाईन, ही दुसरी रो लाईन, ही तिसरी रो लाईन, ही चौथी रो लाईन, ही 5वी रो लाईन, आणि हे काय आपली रो येतो, हे काय कॉलम आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये समजा मला गॅप द्यायचा आहे, तरी गॅप प्रॉपर्टीचा यूज करून मी गॅप देऊ शकतो डिस्प्ले ग्रीड केल्यानंतर. ओके, FRचं समजलं का, FR काय असतं, सिम्पल आहे. काय असतं FR, माझी जी अख्खी स्क्रीन आहे का नाही, कुठनं इथनं इथपर्यंत, त्याची काहीतरी पिक्सलमध्ये विड्थ असणार आहे. मी लेट सपोज एवढी घेतली, पिक्सलमध्ये विड्थ असणार आहे. तर FR काय म्हणतं माहिती आहे का, FR काय म्हणतं, हा जो 1024 पिक्सल आहे ना, ह्याचं 3 कॉलम बनवा. 3 कॉलम बनवा, कशाचं, सेम विड्थचं, सेम विड्थ. ही पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम सेम विड्थचं बनवायचं.
तर ते दुसरं तिसरं काय नसतं, आपलं FR युनिट असतं. समजलं? त्याच्यामध्ये आपण काय केलं, माझा जो मेन कंटेनर आहे त्याच्यामध्ये आतमधलं जे चाइल्ड येतं, तर त्यांना मला काय करायचंय, अलाइन करायचंय किंवा लेआउटमध्ये त्यांना आणायचंय, बरोबर. तर त्याच्यासाठी मी काय केलं, ह्याला डिस्प्ले ग्रीड केलं. कशाला? त्याला पॅरेंटला. पॅरेंट कोण आहे? कंटेनर आहे. सो ग्रीड टेम्पलेट कॉलम ही पहिली प्रॉपर्टी यूज केली आपण. कशासाठी? मला कॉलम बनवायचा त्याच्यासाठी. ओके. आणि दुसरी कोणती प्रॉपर्टीचा यूज केला आपण? ग्रीड टेम्पलेट रोचा. आणि मला समजा काय करायचं आहे, हे 3 कॉलम आहेत ना, तर 3 कॉलम सेम विड्थचे पाहिजेत मला. पण मला काय करायचं आहे, मला अजून एक पाहिजे कॉलम, तो असला पाहिजे पिक्सलचा. असं करू शकतोय, पहिलाच कॉलम करू शकतोय, 100 पिक्सलचा पहिला आला आणि बाकीचं 1FR म्हणजे जेवढी पिक्सलमध्ये अवेलेबल आहे तर तेवढी त्यांनी घेतली, कोणते? बाकीच्या कॉलम्स, बरोबर. आणि आपण किती रो क्रिएट केलं होतं? रो किती क्रिएट केलं होतं आपण? 4 ना? आहेत का 4? आहेत. ठीक आहे. मला सेम तसंच काय, मला रो पण पाहिजे आहे का नाही, तर तो मला रो 500 पिक्सलचा बनवायचा आहे. आता इथे दिसतंय, हा पहिला रो माझा, तो किती पिक्सलचा झाला आता? 500 पिक्सलचा, बरोबर. त्याची जी हाईट आहे ती किती झाली? 500 पिक्सल झाली रोची. असंच मी पुढं पण घेऊ शकतोय 300 पिक्सल. काही पण एक्सपेरिमेंट करू शकतो आपण, जसं पाहिजे तसं. आपण आता हे काहीतरी वेगळंच लेआउट क्रिएट झाले, आपण ते 300 पिक्सल म्हणून अजून एक रो असाइन केला, म्हणून 300 पिक्सलचा रो क्रिएट झाला, खाली दिसतोय. आणि बाकीचं काय झालंय? कॉम्प्रेस झाले. तसं ते कॉम्प्रेस करणार आहे ना, आपल्याला ते दिसणार आहे. ओके. ग्रीड कसं क्रिएट करायचं, ग्रीड काय असतं, ग्रीड टेम्पलेट रो काय असतं, ग्रीड टेम्पलेट कॉलम काय असतं, समजलं का? हां, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? प्रॉब्लेम सांगा, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे पहिल्यापासून समजलं नाही का? आणि मी ग्रीड ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस चेंज काय दिसतात? म्हणजे बेसिकली आपल्याला रिस्पॉन्सिव्ह आणि कॉम्प्लेक्स डिझाईन डेव्हलप करण्यासाठी आपण ग्रीडचा यूज करतो. ओके. कॉम्प्लेक्स आणि जेवढं ॲडव्हान्स डिझाईन येतं, लेआउट आहे, ते डिझाईन करण्यासाठी आपण काय करतो? ग्रीडचा यूज करतो. ओके. आता आपण काय करू, आता हे एक लेआउट आहे, असं हे बनवायचं का? आता ह्याच्यामध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत? 1 2 3 4 कॉलम. आणि रो किती इथं? 1 2 3 रो, बरोबर. मग आपण करायचं तसं. आणि बॉक्स किती इथं ते बघू आपण. ठीक आहे, 4 कॉलम आहेत ना, 4 कॉलम आणि 3 रो, 3च रो आहेत ना.
आपल्याला काही हे बनवायचं आहे ना. आता ह्याच्या प्रॉपर्टी अप्लाय झाल्यात. ह्या प्रॉपर्टी अप्लाय कशावरती झाल्यात? बॉक्सवरती झाल्यात ना. हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, हे पण बॉक्स आहे. म्हणजे या पुढच्या प्रॉपर्टी आपण अप्लाय करणार, त्या कशावर अप्लाय होणार आहे? चाइल्डवरती, बॉक्सवरती, चाइल्डवरती. आत्तापर्यंत आपण कशावर अप्लाय केलं? जो मेन कंटेनर आहे त्याच्यावरती. मला बॉक्सवरती अप्लाय करायचं. मग त्याच्यासाठी मी काय केलं, प्रत्येक बॉक्सला काय दिली? आय डी दिली. काय दिली? आय डी. बॉक्स 1, इथं काय केलं? आय डी बॉक्स 2 चेंज करू आपण. सोबत कोड करताय ना? सोबत करा कोड. तुम्हाला जसं समजतंय ना त्या स्पीडमध्ये जाऊ. हा किती आहे? बॉक्स नंबर 3, बॉक्स नंबर 4, बॉक्स 5, बॉक्स 6, बॉक्स 7, बॉक्स 8, बॉक्स 9, बॉक्स 10, बॉक्स 11, बॉक्स बॉक्स 12. ओके. आता मी 12 बॉक्स क्रिएट केलं. आपल्याला इथं काहीतरी दिसतात ते आपण बनवलेले ते. आपल्याला बनवायचं आहे काय? हे बनवायचं. माझा जो बॉक्स 1 आहे, माझा बॉक्स 1 काय आहे? हा, तो किती रो पर्यंत स्ट्रेच झालाय? लाईन आता इथं आपण बघायच्या. ही पहिली रोची लाईन आहे, बरोबर. ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. ओके. सो माझ्याकडे काय प्रॉपर्टी ती मी कशा अप्लाय करणार? बॉक्स 1 वरती हॅशटॅगचा यूज करून ॲक्सेस करणार बॉक्स 1. त्याच्यामध्ये माझ्याकडे काय प्रॉपर्टी? ग्रीड रो स्टार्ट. ग्रीड रो स्टार्ट. स्टार्ट कुठनं झाला? फर्स्ट पासून. आणि दुसरी काय आहे? ग्रीड रो एंड. तो कोणत्या रोला एंड झालाय? चौथ्या रोला, बरोबर ना. मग मी काय केलं? 4. आता आपल्याला असं काहीतरी स्ट्रक्चर क्रिएट झालेलं दिसतंय. मी ज्यावेळेस इथं होवर करतोय बॉक्स 1 वर, इथं तुम्हाला दिसतंय बॉक्स 1 हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. 4 लाईन म्हणजे 3 कॉलमचा अख्खा त्याने स्पेस खाल्लाय, बरोबर ना. म्हणून तो किती स्पॅन झाला? 3 कॉलम. आपण कशाचा यूज करतो? ग्रीड रो स्टार्ट. तो स्टार्ट कुठनं झाला? पहिल्या रो पासून. एंड कुठे झाला? लास्टच्या रोला, बरोबर आहे ना. हे काय आहेत आपल्या, म्हणजे आपण ज्या वेळेस आपण काय करतो, आपण कोणतं पण लेआउट क्रिएट करतो तर त्याच्यामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, तर ह्याच्यात ही कोणती लाईन आहे? रोची लाईन आहे. ही कोणती लाईन आहे? रो. ही दुसरी पण रोचीच आहे, ही पण रोच आहे, ही पण रोच आहे, ही पण रोच आहे. मग स्टार्टिंग कुठून होती? इथून. कुठून? स्टार्टिंग पासून. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. स्टार्टिंग कुठून होतोय? आपली पहिल्या लाईन पासून. मग हा काय असणार आहे? ग्रीड रो काय असणार आहे? ग्रीड रो स्टार्ट कुठून झालंय? पहिल्यापासून. 1. एंड कुठं होतोय? लास्टला. आपण किती रो बनवल्यात? 3 रो बनवल्यात.
हा पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो. एंड कुठं होतं? लास्टला. म्हणून मी काय केलं, ग्रीड रो अँड 4. ठीक आहे. ह्याच प्रॉपर्टी आपण कुठं अप्लाय केल्यात? इथं अप्लाय केल्यात. काय केलंय? बॉक्स 1 वरती ग्रीड रो स्टार्ट फर्स्ट, पहिल्या रो पासून स्टार्ट होतोय आणि ग्रीड रो एंड. जी ग्रीड रो एंडची लाईन आहे का नाही, लाईन, तर तिथे एंड होतो, त्याच्यासाठी 4 लिहिलंय. आता ह्याच्यात कन्फ्युजन करू नका की रो तर 3च केलं तर 4 कसं काही, असं नाही. त्याची जी लाईन आहे ना, लाईनची स्टार्टिंग आणि लाईनची एंडिंग, तर ती आपण रिप्रेझेंट केली, बरोबर. आता हे झालं पहिल्या बॉक्ससाठी. आता माझा जो दुसरा बॉक्स आहे तो हाय, बरोबर ना. मग मला तिथं काय करायला लागणार आहे? कॉलमचा यूज करायला लागणार. ग्रीड कॉलम स्टार्ट आणि ग्रीड कॉलम एंड. आता स्टार्ट कुठं झाला आहे? इथं कॉलम 1 आहे, इथं कॉलम काय असणार आहे? 2. इथं कॉलम ग्रीड कॉलम स्टार्ट काय असणार? 2 आणि ग्रीड कॉलम एंड काय असणार? 4, बरोबर ना. मग दुसरा बॉक्स माझा कुठे? दुसरा बॉक्स हा. तर त्याच्यासाठी काय करणार आपण? आयडीचा यूज करणार. बॉक्स 2 काय? ग्रीड कॉलम स्टार्ट 2 आणि ग्रीड कॉलम एंड काय असणार आहे? ग्रीड कॉलम अँड 4, बरोबर. मग माझा असं लेआउट क्रिएट झालं. आपल्याला जे स्टार्टिंग म्हणजे इथं माझा ग्रीड कॉलम फर्स्ट असणार, ग्रीड कॉलम सेकंड इथं असणार, ग्रीड कॉलम थर्ड इथं असणार आणि ग्रीड कॉलम 4 इथं असणार. म्हणून स्टार्ट मी 2 पासून केला आणि एंड 4 पाशी केला. आता अजून काय? हा ॲज इट इज आहे. हा कितवा आहे माझा? हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. आपली जी बॉक्सची अलाइनमेंट असते का नाही, बॉक्स म्हणजे आपल्याला इथं विजिबल असतात का नाही. आता बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. 6वा काय झालाय? रो मध्ये स्पॅन झालाय का कॉलम मध्ये? स्पॅन वापरतोय मी, पण तो ऍक्च्युली आपण काय केलंय तिथं? ग्रीडचा यूज केलाय. 6वा काय झालाय माझा? रो म्हणजे ग्रीड रोचा यूज करायला लागणार आणि मग स्पॅन करायला लागणार, बरोबर. मी काय केलं? हॅशटॅग बॉक्स 6. आता इथं काय करायचं आपल्याला? बरं, ही कोणती लाईन आहे? पहिली. ही कोणती? दुसरी. मग काय? ग्रीड रो स्टार्ट 2 आणि ग्रीड रो काय असणार? एंड 4, बरोबर ना. स्टार्ट 2 पासून होणार आणि एंड कुठं होणार? 4 पासून. आपण काय करणार? ग्रीड रो स्टार्ट 2 आणि ग्रीड काय? ग्रीड रो अँड किती? 3 का 4? 4. ओके, ठीक आहे. असं काहीतरी क्रिएट झालं. आता समजा हे आपण खालचे आपल्याला लागत नाहीत बॉक्स. किती बॉक्स लागत नाहीत? 6. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 9 10 11 आणि 12 खालची लागत नाहीत. आपण काय करू? आपण त्यांना रिमूव्ह करून टाकू.